काही महिन्यांनंतर या मादी मेंढीने एका विचित्र कोकराला जन्म दिला। हे कोकरू माणसासारखे दिसत असल्यामुळे मालकाने त्याला घरी नेले आणि त्याला मुलासारखे सांभाळले। त्याला रोज दूध पाजले आणि लहान मुलांचे कपडे घालायला सुरुवात केली। त्यांना वाटले की कोकरू शांत झोपले असेल, पण जेव्हा ते उठले तेव्हा त्यांनी पाहिले की कोकरू गायब आहे। दोघेही त्या कोकरूला शोधण्यासाठी नदीच्या काठी पोहोचले। तिथे त्यांनी मेंढी आणि तिच्या बाळाला पाहिले। त्यांना पाहून आश्चर्यचकित झाले की आई मेंढी आपले बाळ नदीत टाकण्याचा प्रयत्न करत होती। मालकांना समजले नाही की मेंढीला तिच्या बाळाला का मारायचे आहे। जसे जमले तसे त्यांनी कोकराला पुन्हा घरी आणले आणि त्याची व्यवस्थित काळजी घेतली। नंतर हे लहान कोकरू जवळजवळ माणसासारखे झाले। ती टेबलावर बसून जेवू लागली आणि मुलांचे कपडे घालू लागली। घरी आलेले पाहुणे आश्चर्यचकित झाले, पण गृहिणीला त्या कोकरावर दिवसेंदिवस अधिक प्रेम होऊ लागले। मात्र माणसाला वाटू लागले की त्याची बायको वेडी झाली आहे। त्यामुळे त्याने गुपचूप त्या मुलाला बाहेर नेले आणि त्या कोकरूला बंदुकीने मारण्याचा विचार केला। गोळीचा आवाज ऐकून बायको त्याला थांबवण्यासाठी धावली। जेव्हा तिने पाठलाग केला तेव्हा तिला पाहून धक्का बसला की जमिनीवर पडलेला माणूस तिचा नवरा होता। पण गोळी झाडणारा त्या कोकराचा खरा बाप होता।